कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये MSCIT शिक्षणासाठी 1,86,000 रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली आहे. यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज आलेत. यामधून 54 पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना लवकरात लवकर प्रशिक्षण देण्यात येईल असं उपायुक्त कपिल जगताप यांनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं महिला व बालकल्याण विभागामार्फत आपण कोल्हापूर शहरातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना MSCIT हा कोर्स पूर्ण करण्यासाठी आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं एक अनुदान देतो. तर त्या अनुदानातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला या योजनेचा लाभ घ्यावा याकरता आपण आवाहन केलं होतं आणि त्याचं जाहीर प्रसिद्धीकरण केलेलं होतं. तर या प्रसिद्धीकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेला 66 अर्ज प्राप्त झाले होते. तर या 66 अर्जांमध्ये एकूण पात्र जे विद्यार्थी आहेत ते 54 अर्ज पात्र ठरलेले आहेत. तर या 54 पात्र विद्यार्थ्यांकरता आपण MSCITचा कोर्स कंप्लीट करण्यासाठी एक निविदा काढलेली होती. तर त्या निविदा देखील मंजूर झालेली आहे आणि 1-2 महिन्यातच आपण सर्व ज्या 54 विद्यार्थी आहेत तर त्यांचं MSCITचा कोर्स जो आहे तो कंप्लीट करण्यासाठी त्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत. उपायुक्तांनी लवकरात लवकर प्रशिक्षण देण्यात येईल असं सांगितलं असलं तरी खरी परिस्थिती वेगळीच दिसून येते. MSCITची ही फाईल गटांगळ्या खात पुढं जात असल्याचं समजतंय. या फाईलचं ऑडिट देखील 4 वेळा करण्यात आलंय. संबंधित योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी वेळेत होणं गरजेचं असताना गेल्या 20 मेपासून पात्र लाभार्थ्यांची यादी आयुक्तांच्या टेबलावर मंजुरीसाठी धूळ खात पडली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या PAंना अनेकदा आठवण करून दिली आहे. मात्र अद्याप फाईलवर सही झालेली दिसून येत नाही. याबाबत आयुक्त K. मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. वास्तविक हे शिक्षण सुट्टीच्या कालावधीत व्हायला हवं होतं. आता शाळा कॉलेज सुरू होत आहेत. अजून फाईल मंजूर व्हायला किती कालावधी लागेल याचा अंदाज नाही. पात्र विद्यार्थी आणि त्यांचे पालक दररोज महानगरपालिकेत फेऱ्या मारतायत. त्यांना आज उद्या फाईलवर सही होईल असं आश्वासन दिलं जात आहे. कदाचित आता फाईल मंजूर केली तर कॉलेज आणि MSCIT प्रशिक्षणाचं वेळापत्रक जुळवून घ्यायला विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. निधी मिळाला, शिक्षण केंद्र ठरलं, पात्र लाभार्थ्यांची यादी ठरली, मग फाईल का थांबली याचं नेमकं गौड बंगाल काय असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांमधून उपस्थित केला जातोय.